परम कृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरज आख्यान कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त मंडळी सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण निष्कुळानंद स्वामींनी खूप सुंदर इथे जी गोष्ट केली आहे भगवंताच्या भक्तांची, त्यांच्या स्थितीची, त्यांच्या सुखदुःखांची, त्यामध्ये आपण काल श्रवण करत होतो। स्वामींनी लिहिलं, निज दासने दुश्मन जन घडी घडी ये घात करे घणी क्षणु क्षणु ये खबर खरी राखेचे हरी ते हतणी। या साखीवरती आपण काल थोडी कथा श्रवण केली होती। वृंदावनाचा प्रसंग, नरसी मेहता आणि मीराबाई मुक्तानंद स्वामींची गोष्ट मी तुम्हाला काल केली होती। निष्कुळानंद स्वामी म्हणतात, जेव्हा भक्तांना दुःख येतं तेव्हा भगवान धावून आणि त्या भक्ताची रक्षा करत असतात। एक एक क्षणाला भगवान भक्तांच्या रक्षामध्ये हजर आहे। गुणातीतानंद स्वामी म्हणतात की भगवान भक्तांच्या रक्षामध्ये आहे। कशा प्रकारे? तर स्वामी म्हणतात, ज्या प्रकारे मस्तकाच्या रक्षामध्ये हात आहे। कोणी आपल्याला गालावरती चापट मारायला जातो तरतच आपला कोणतं अंग पुढे येतं? हात पुढे येतात तरतच, बराबर? ज्या प्रकारे मस्तकाच्या रक्षणामध्ये, शरीराच्या रक्षणामध्ये हात पुढे येतात, ज्या प्रकारे डोळ्यांच्या रक्षणामध्ये पापण आहे आपली, ज्या प्रकारे बाळाच्या रक्षणामध्ये त्याची आई असते, त्याच प्रकारे भगवंताच्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवान असतात। पळापळावरती क्षणाक्षणाला भगवान भक्ताची रक्षा करत असतात। किती दुश्मन त्याचे असले, एक कवींनी लिहिलं आहे कि जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा रहे श्री राम की बाल बाका नव होय। हजारो शत्रू असले पण आपल्या सोबतीला जर भगवान असले तर आपलं लहानसं पण अहित कोणी करू शकत नाही। म्हणून भगवानला आपल्या सोबत ठेवा। दुनिया तर आज आहे आणि उद्या नाही। तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्हाला 100 मित्र मिळतील, पण तुमच्याकडे काहीच नसेल तेव्हा एक पण भेटणार नाही। ज्याच्याकडे हजारो आहे त्यांना हजारो देणारे भरपूर भेटतात, पण जेव्हा काहीच नसतं तेव्हा 100 रुपये पण कोणी द्यायला तयार नसतात। म्हणून तिथे स्वामी खूप सुंदर गोष्ट करतात की भक्तांना भगवंताचं रक्षण प्राप्त आहे आणि भगवान ज्याच्या सोबत आहे त्याला मग कोणाची गरज पडत नाही। निष्कुळानंद स्वामींनी परचा प्रकरणामध्ये खूप सुंदर एक गोष्ट लिहिली आहे। आधारानंद स्वामींनी हा प्रसंग लिहिला आहे। एक वेळी नाजा जोगिया होते, ते जसदण गावाला गेले। तिथे वात्सू खाचर होते। ह्या प्रसंगातून आपल्याला कळेल भगवान भक्ताच्या रक्षणामध्ये किती तत्पर असतात, कशी भक्ताची रक्षा करतात। आता तिथे वात्सू खाचर होता। एवढा अधर्मी राजा आहे की कोणी सोन्याची चोरी करो की चिबड्यांची चोरी करो, एकच दंड, त्याचे गुडघे तोडून टाकायचे। एक माणूस ठेवला होता मल्ल सारखा, तो घ्यायचा लोखंडाचा काहीतरी त्याच्याकडे हत्यार होतं, जोराने प्रहार करायचा आणि त्याचे गुडघे तोडून टाकायचा। नाजा जोगिया होते ते जसदणला आले। विदुर नीतीमध्ये विदुरजी महाराज असं म्हणतात की मूर्खांना कधीही उपदेश करू नाही। मूर्खांना जो उपदेश करायला जातो तोच विघ्नामध्ये पडतो। तीच स्थिती आज नाजा जोगियाची झाली। त्यांना झालं की याला मी काहीतरी सत्संग करवतो, पण
योग्य पात्र असतं त्यामध्ये सत्संगसारखं अमृत राहू शकतं, बाकी अयोग्यामध्ये ते विष होऊन जात असतं. हे त्याला सांगायला गेले की बघ असा अधर्म नको करू, भगवान स्वामीनारायणचं शरण स्वीकार कर. पाप पुण्याची गोष्ट करायला गेले तर वात्सू खाचरला गोष्ट तर काही उतरली नाही. त्यांनी विचारलं का हो, हे तुमच्या कपाळावरती तुम्ही मोठा गंध लावला आहे, कोणाचा आहे? नाजा जोगिया म्हणतात मी त्यांचीच गोष्ट तुम्हाला करत आहे, भगवान स्वामीनारायण, त्यांचं शरण स्वीकार करा, ते खरे भगवान आहे. वात्सू खाचर म्हणतात खरोखर भगवान आहे? नाजा जोगियाला झालं की आता याच्या मनात थोडी गोष्ट बसत आहे, पण त्यांना माहीत नव्हतं की पाणी कुठे जिरत आहे. त्यांनी असं विचारलं म्हणजे नाजा जोगिया म्हणतो हो 100% खरे भगवान आहे. आज पृथ्वीवरती प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले आहे, ते भगवान स्वामीनारायण आहे. मग तुमचे भगवान आता सध्या कुठे आहे? तेव्हा नाजा जोगिया म्हणतात की सध्या भगवान मला माहिती आहे तोपर्यंत वडनगर विसनगरला आहे. आता वडनगर विसनगर म्हणजे खूप दूर, जाता येता पण 5-7 दिवसाचा टाईम लागेल, एवढं दूर आहे, अहमदाबादच्या बाजूला आलं. आता हे जसदण ह्या साईडला पूर्व पश्चिम भाग आहे पूर्ण. आता वात्सू खाचर म्हणतात बघ मी तुला सांगतो, तू मला एवढा उपदेश दिला, आता ऐकून घे. तुझे जर खरे भगवान असले, तू म्हणतोय की प्रत्यक्ष भगवान आज पृथ्वीवरती प्रगट झाले, तुझे जर भगवान खरे असले तर तुझी रक्षा करतील. नाजा जोगिया म्हणतात रक्षा करताच भगवान. मग ऐकून घे म्हणे, उद्या सकाळपर्यंत तुझे भगवान नाही आले तर तुझे पण मी गुडघे तोडून टाकेल. नाजा जोगियाला झालं की याला उपदेश द्यायला आलो होतो ना, आपणच फसलो. म्हणून कधी पण मूर्खांना उपदेश देऊ नाही, त्याला तर उलटच समजलं जातं. आता फसले, भगवंताला प्रार्थना केली प्रभू वाचव जा, नाही तर सकाळी माझं पूर्ण होऊन जाईल. आता त्यावेळेला भगवान वडनगर विसनगरला आहे. भगवंतांनी प्रार्थना ऐकली, संध्याकाळची वेळ आहे, भगवान भोजन करण्यासाठी बाजोटावरती बसतात. नाजा जोगियांनी प्रार्थना केली, भगवान उभे झाले आणि जसदण बाजूला धावू लागले. मूळजी ब्रह्मचारी पण मागे मागे, प्रभू कुठे जाता आहे? भगवान म्हणतात मला जायचं आहे, तुम्ही थांबा म्हणे, आमच्या मागे नको या. पण मूळजी ब्रह्मचारी मागे मागे धावू लागले. पावसाळ्याचा समय आहे, अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि मूळजी ब्रह्मचारी मागे चालत आहे. पाऊस पडून राहिला आहे, भगवान ओले होत आहे. भगवंताची एवढी गती आहे, सामान्यरीते पण भगवान स्वामींची चालण्याची गती खूप अद्भुत होती. संतांनी लिहिलं की भगवान कसे चालायचे तर हंसगती चाल चालायचे. अमुक संतांनी लिहिलं गजगती चाल चालायचे, स्पीडमध्ये चालायचे भगवान स्वामीनारायण. आणि आज तर जास्त स्पीड आहे, कारण की सकाळपर्यंत पोचून जायचं आहे. आणि मूळजी ब्रह्मचारीला सांगितलं की तुम्ही मागे थांबा, कुठेतरी थांबून जा, आमच्या मागे नको या. तरी पण मागे मागेच चालू लागले. त्यामध्ये वढवाण गाव आलं मध्ये. आता तिथे वढवाण गावाला नदी आहे, भोगायता नदी. आता नदी पार होऊ शकणार नाही, मूळजी ब्रह्मचारी मागे होते. मूळजी ब्रह्मचारीला सांगितलं आता तुम्ही या मंदिरामध्ये बसून राहा, एक मंदिर होतं तिथे, आम्ही जातो म्हणे पुढे. भगवान पूर आला होता खूप त्या नदीला. पूर्वीच्या टाईम म्हणजे त्या टाईमाला ब्रिज तर नव्हते, म्हणजे भगवान पाण्यावरती चालून आणि वढवाण गावामध्ये पोचून गेले. जसदणकडे जाऊ लागले. त्यामध्ये भाणजी शेठ होते, बाजारामध्ये त्यांचं दुकान. त्यांनी पाहिलं की एवढं तेज तेज आणि कोण आहे. एक नोकरला पाठवलं, बोलव बोलव म्हणे, कोण जात आहे एवढं तेजवान. नोकर जाऊन भगवान स्वामीनारायणला बोलवलं. भाणजी शेठ म्हणता कोण आहात तुम्ही आणि कुठून येत आहात? भगवान म्हणतात की आम्ही भगवान स्वामीनारायण आहोत आणि वडनगर विसनगरवरून येत आहोत. भाणजी शेठ म्हणता शक्यच नाही, भोगायता नदीला एवढा पूर आहे की कोणताच प्राणी इकडे येऊ शकणार नाही, तर मनुष्याची गोष्टच नाही, शक्यच नाही. भगवान स्वामीनारायण म्हणतात आमच्या गोष्टवरती तुम्हाला विश्वास नाही, ते एक काम करा, आमचे गुरु मूळजी ब्रह्मचारी तिकडे बसले आहेत त्या तीरावरती,
बोलवून आणा. भांजी शेठ सुखी संपन्न आहे, स्वतःकडे एक नौका आहे, त्या नावमध्ये एक नोकरला पाठवलं, जा म्हणे कोण आहे पाहून आण, घेऊन आण. मुडजी ब्रह्मचारीला घेऊन आले, घरामध्ये बसवलं, विश्वास बसला थोडा भांजी शेठला. आता झालं असं की मुडजी ब्रह्मचारी हे मच्छियाव गावाचे होते, त्यांचं पूर्वाश्रमचं गाव मच्छियाव होतं. आता हे शेठ जे भांजी शेठ होते त्यांच्या घरून ज्या त्यांच्या पत्नी होत्या त्या पण मच्छियावच्या होत्या. आता त्यांना सत्संगाची माहिती होती आणि मुळजी ब्रह्मचारीला पण ओळखत होते. लग्नाच्या आधी भगवान स्वामीनारायणला मुळजी ब्रह्मचारीलाही पाहिलं होतं. आता मुळजी ब्रह्मचारीला पाहिलं म्हणजे त्यांच्या पत्नी ओळखून गेल्या, अरे तर मुळजी ब्रह्मचारी म्हणे, आणि हे तर भगवान स्वामीनारायण आहे. ओळखून गेले. भगवान म्हणता आम्हाला जायचं आहे, मुळजी ब्रह्मचारीची सेवा करा आता तुम्ही. मुळजी ब्रह्मचारीला तिथे ठेवले. भगवान निघाले जसदणला. सकाळी 4 वाजताच्या आधी पोचून गेले. नाजा जोगियाकडे आले. नाजा जोगियाला म्हणतात सांगा कुठे जायचं आहे. नाजा जोगियाला खूप आनंद झाला की भगवंतांनी वाचवला आज. थांबा म्हणे मी समाचार पोचवतो. ते जे वात्सू खाचर होते त्यांच्याकडे सैनिकद्वारा समाचार पोचवलं की भगवान स्वामीनारायण येऊन गेले आहे. वात्सू खाचर अचंब्यामध्ये पडला. अजून सकाळचे 4 वाजत आहे. वडनगर विसनगरला असलेले भगवान स्वामीनारायण शक्यच नाही येणार. पण शरत होती की खरे भगवान असले तर येतील. आणि धीरे धीरे वात्सू खाचरला विश्वास बसला. सभा भरली. भगवान स्वामीनारायणला आमंत्रित केले की या सभेमध्ये. आणि भगवान स्वामीनारायण नाजा जोगिया जाऊ लागले. आता रस्त्यामध्ये एक जेल होती, कैदखाना. तिथून पसार झाले तर खूप जोरजोराने लोक रडत होते. भगवान म्हणतात कोण रडत आहे. तेव्हा ते म्हणतात की हा इथला जो राजा आहे वात्सू खाचर खूप क्रूर आहे. कोणी शेतामधून चिबडं चोरी केले असले तरी एकच सजा, गुडघे तोडून टाकायचे. कोणी सोना चांदीची चोरी केली असली तरी पण एकच सजा, गुडघे तोडून टाकायचे. एवढा पापी आहे. भगवान म्हणतात याचे कोणते असे पुण्य की मी त्याला दर्शन देईल. जाऊ द्या काही दर्शन द्यायचं नाही. पुण्य असले तेव्हा मंदिरात येऊन भगवंताचे दर्शन आपण घेऊ शकतो. बाकी रविवारीच्या सुट्टीच्या दिवशी पण अनेक बहाणाबाजी आपल्याला भेटून जाते. किंवा सायकलमध्ये हवा नसते, तर केव्हा गाडीमध्ये पेट्रोल नसतं, तर कधी गाडी स्टार्ट होत नाही, तर कधी काही कार्यप्रसंगी एकदमच पाहुणे होऊन जातात टाईमावरतीच. तर समजावं की आपले अजून कमी आहे पुण्य. नाजा जोगिया म्हणता प्रभू तुम्ही जर आता त्याला दर्शन नाही दिले तर माझे गुडघे तोडून टाकेल. चला चला. भगवंताचा हात पकडून नाजा जोगिया घेऊन आले वात्सू खाचरकडे. वात्सू खाचर उभे झाले, सिंहासनावरती बसवलं. भगवान म्हणतात बघा आज तुम्हाला एक नियम द्यायचा आहे. आज नंतर तुम्ही कधी पण अशी सजा कोणाला द्यायची नाही. तुम्ही दुसरा दंड द्या त्याला, पण अशी क्रूरतापूर्ण सजा द्यायची नाही. जर तुम्ही अशी सजा द्याल तर तुम्हाला यमपुरीमध्ये जावं लागेल. वात्सू खाचर म्हणता यमपुरी काही नसते म्हणे, जे आहे ते आता मजा करून घ्या. हे यमपुरी तर तुमच्यासारख्यांनी उभी केली आहे. भगवान म्हणता असं. आणि भगवंतांनी चुटकी वाजवली, झाली वात्सू खाचरला समाधी. आणि यमदूतांनी असा वाजवला त्याला, गणपती वेळेस नाशिक ढोल वाजणार नाही असा वाजवला. एवढा वाजवला. नंतर जागृत झाला आणि तेव्हा भगवंताच्या शरणी आला, सत्संगी करा. भगवंतांनी माळ घातली आणि त्याला पंचवर्तमान दिले. चोरी करू नये, दारू पिऊ नये, मांस खाऊ नये, कोणाला कधी छळवू नये, अनेक नियम असे सांगितले भगवान स्वामीनारायण यांनी. दृष्टांतचा सिद्धांत असा आहे की भगवान भक्ताच्या रक्षणासाठी असतात. एक कवींनी खूप सुंदर म्हटलं आहे, फानस बनके जिसकी रक्षा हवा करे, फानस बनके जिसकी रक्षा हवा करे, ओ क्षमा क्या बुझे जिसकी रोशन खुदा करे. त्याला कोणीच काही करू शकत नाही ज्याच्या रक्षणामध्ये भगवान असतात. म्हणून निष्कुळानंद स्वामी म्हणतात की निज दासने दुश्मन जन घडी घडी करे घात घणी, पण त्या भक्तांच्या रक्षणासाठी कायम भगवान येत असतात. पुढे निष्कुळानंद स्वामी
साखीमध्ये म्हणतात, आजग मा जीवने वडी हरी सम हेतू नाही कोय. अर्धीचाच टाईम कमी आहे, अर्धी ओळ आपण करून आणि कथा संपवू. निष्कुळानंद स्वामी म्हणतात की ह्या दुनियामध्ये सनातन सत्य सर्वांनी स्वतःच्या हृदयामध्ये बांधून घेण्यासारखी गोष्ट. ह्या दुनियामध्ये स्वामी म्हणतात की एकच आपले हितकारी आहे. हितकारी म्हणजे आपल्याला हमेशा सुखी करणारे, आपलं हमेशा हित इच्छणारे एकच आहे, ते आहे भगवान. बाकी या दुनियामध्ये कोण दुखी नाही आहे. अशा माणसाची संगत करावी की त्याने आपल्याला हमेशा फायदा होईल. आणि तसे एकच आहे भगवान. सामान्य माणसाशी तुम्ही मैत्री करा म्हणजे तो तुमचा फायदा उचलतो, तुम्ही त्याचा करता. एक दुसऱ्यांप्रती असतं, तुम्ही त्याला मदत नाही करा म्हणजे मग तो तुम्हालाही विसरून. एकच असे भगवान आहे की जे कायम तुमच्या रक्षणामध्ये आहे, कायम तुमचे हितकारी आहे. भगवान कधी पण स्वतःच्या भक्तांचं अहित होऊ देत नाही. मग तुमचा प्रश्न असा आहे की भगवान दुःख का देतात, त्याचं पण उत्तर स्वामींनी पुढे दिलेलं आहे. भजन करतो, सर्व करतो, तर अटॅक का येतात, भजन करतो पॅरालिसिस का होतो, कोरोना का होतो, दुःख का येतं, तर हे सर्व उत्तर स्वामी देतात पुढे. पण ह्या ओढचं स्वामी म्हणतात की दुनियामध्ये कोणीच सुखी नाही आहे, दुःखी आहे सर्व. एक भगवान आहे की जे हमेशा जीवात्म्यांना सुख अर्पण करत असतात. एक कवींनी खूप सुंदर लिहिलं आहे, मैं सारी दुनिया घूम चुका, मैं सारी दुनिया घूम चुका मगर सुखिया मिला न कोय. सर्वांना दुःख आहे लहान मोठं. जिसके आगे मैं गया वो पहले से रहे रोय. मैंने कहा मेरा एक दुख, मैंने कहा मेरा एक दुख, उसने कहा मेरे 21. मैं मेरा एक न सह सका तो कहा रखो दुजा 20. आपण म्हणतो की मला एवढं दुःख आहे, तर समोरचा काय म्हणतो, तुझ्याकरता डबल मला आहे. आपण म्हणतो मला कोरोना झाला, तो म्हणतो मला डायबिटीस आहे, बीपी आहे, शुगर आहे. 1000 रोग आपल्या समोर उभे करतो. या सर्व दुःखांपासून आणि आपलं ऐकणारा एकच आहे. आपला मित्र असो, आपले पिता असो, आपली आई असो, आपलं सर्वस्व म्हणजे ते आहे भगवान. आपलं हित इच्छणारे आहे. तुम्ही जोपर्यंत घरामध्ये मदत करसाल, पैसे देसाल, तोपर्यंत तुम्ही परिवारजनांसाठी चांगले आहे. जसं ते सर्व मग पेन्शनवर गाडी उतरते, मग धीरे धीरे असं वाटतं की मग दुसऱ्या माडावरती यांना टाकून देऊ, अथवा गॅरेजमध्ये ठेवून देऊ, अथवा तुम्ही काही घरामध्ये बोलायचं नाही. हे सर्व गोष्टी चालू होत असतात. याला हितकारी नाही म्हणतात, याला म्हणतात गरजू. हितकारी एकच आहे, ती आहे भगवान. म्हणून हृदयामध्ये ही गोष्ट स्वामी म्हणतात की पक्की करून ठेवावी. ज्यांनी ज्यांनी ही गोष्टी पक्की करून घेतली ते सुखी झाले. राजा भर्तृहरी होते, त्यांच्या पत्नींनावरती त्यांना खूप प्रेम होता, एवढा प्रेम होता की त्याची कोणती सीमा नाही. भर्तृहरी राजांना 1 करोड पत्नी होती, पण जेव्हा कळालं तेव्हा सोडली आणि सुखी झाली. ती कथा आहे. उद्या एक गोष्ट ही भर्तृहरी आणि गोपीचंदन राजाची गोष्ट आपण उद्या करू. आज इथपर्यंत कथा. पुढची कथा उद्याच्या दिवशी. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.